सुट्टीत सर्वत्र विविध प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येते। मात्र नगर तालुक्यातील सारोळा कासार या गावात या वर्षीच्या सुट्टीत एक आगळेवेगळे शिबिर सुरू आहे। ते म्हणजे मिशन ऑलिम्पिकचे ध्येय समोर ठेवून शास्त्रशुद्ध पद्धतीने कुस्ती मल्ल विद्येचे धडे गिरवण्याचे, त्याचबरोबर अव्वल कुस्तीपटू होण्यासाठी लागणारा संतुलित आहार घेण्याचे। गावचा सुपुत्र आणि युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोसे याच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे शिबिर सध्या सुरू आहे। विष्णू खोसे याने कुस्ती क्षेत्रात महाराष्ट्रात मोठे नाव कमावले आहे। विविध कुस्ती मैदाने आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेत त्याने अनेक पारितोषिके मिळवली आहेत। गेल्या 2 वर्षांपासून गावातील जय बजरंग तालमीत तो गावातील मुलांना कुस्तीचे धडे देत आहे। आपल्या गावातील आणि परिसरातील खेळाडू जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळले पाहिजेत, थेट ऑलिम्पिक पर्यंत त्यांनी मजल मारली पाहिजे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या मुलांसाठी 1 महिन्याचे शिबिर आयोजित करण्याची संकल्पना त्याला सुचली आणि त्याने ती अंमलातही आणली। या शिबिराचे नुकतेच शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी पहिलवान राजाराम धामणे, खरेदी विक्री संघाचे संचालक संजय धामणे, बाजार समितीचे सहसचिव संजय काळे, प्राचार्य संपतराव काळे, मोहन काळे यांच्यासह सहशिबिरार्थी, त्यांचे पालक आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। या शिबिरात सहभागी मुलांना 1 महिनाभर मोबाईल वापरास बंदी घालण्यात आली आहे। त्यांना दररोज नित्य नियमाने पौष्टिक तसेच संतुलित आहार दिला जातो। याशिवाय माती आणि गादी या दोन्ही विभागात त्यांच्या कुस्तीचा सराव घेतला जात असून विविध डावपेच शिकवले जात आहेत। राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये असलेल्या नियमांची माहिती सांगितली जात आहे। याशिवाय चपळता येण्यासाठी विविध मैदानी खेळांचाही सराव करून घेतला जात आहे। शिबिरासाठी खर्च मोठा असला तरी गावातील अनेक दार्शून ग्रामस्थांनी यासाठी देणगी दिली। आध्यात्मिक आणि सर्वच क्षेत्रातला वारसा असणारे हे गाव आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या आदर्श गावामध्ये जे उद्याचं भविष्य आहे अशी सर्व बालसंस्कार, तरुण पिढी आणि या तरुण पिढीच्या दृष्टीने भविष्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचे, ऑलिम्पिक स्तरावरचे खेळाडू आपल्या गावातून निर्माण व्हावे, त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं, हा ज्यांच्या मनामध्ये आहे असे आपल्या गावचे भूषण युवा महाराष्ट्र केसरी पहिलवान विष्णू खोसे यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी हे संस्कार वर्ग आणि कुस्ती प्रशिक्षण वर्ग ऑलिम्पिक स्तरावरती ज्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं जातं अशा पद्धतीचा वर्ग या ठिकाणी चालू झालेला आहे आणि उपक्रम हाती घेतलेला आहे। जेव्हा मी पुण्यावरून आलो होतो त्यावेळेस आपल्या तालमीमध्ये मोजके 1 ते 2 मुलं प्रॅक्टिससाठी असायचे, त्यांना काही लंगोट नाही, काय नाही, अशी आपल्या तालमीची अवस्था झाली होती। म्हणजे तसं बघायला गेलं तर आपल्या गावाला एक पैलवानकीचा मोठा वारसा असेल आणला आपल्याला, जसं कारभारी नामदेव काळे येतं, गावातून अनेक पैलवान होऊन गेलेले आहेत, उत्तम पैलवान येतं, विजू साळवे येतं, आमचे मोठे बंधू सुभेदार शंकर खोसे, असलम शेख, असे अनेक मान्यवर पैलवान आपल्या गावातून ज्यांनी आपल्या गावाचं नाव पंचक्रोशीत किंवा राज्यस्तरावरती नेलेलं होतं। तर मग आल्यानंतर म्हटलं की काहीतरी गावामध्ये तरुण पिढी जर व्यसनाच्या मार्गाला चाललेली आहे, त्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। मग गावात आम्ही एक मिशन ऑलिम्पिक या धर्तीवरती, म्हणजे आपल्या गावातील किंवा आपल्या परिसरातील एक तरी विद्यार्थी आपल्याला ऑलिम्पिक पर्यंत न्यायचा, या ध्येयाखालीच आपण 1.5 वर्षापूर्वी मिशन ऑलिम्पिक या नावाने आपण प्रॅक्टिस घ्यायला चालू केली आणि एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी प्रॅक्टिस असते त्या प्रकारचीच प्रॅक्टिस आपण इथं चालू केली। आज जर आपल्याला शिक्षण अधिकारी व्हायचं, आपलं अधिकारी बनायचं असेल कोणत्याही क्षेत्रातून,
क्रीडा क्षेत्रातून किंवा आणखी कोणत्या क्षेत्रातून कोणते पण, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपल्याला चमकणं खूप गरजेचं आहे. तर ते चमकायचं असेल तर आपल्याला त्या जुनी आणि नवीन ह्या दोन्ही पद्धतींचा अवलंब करावा लागतो. तर कुस्तीमध्ये मॅती आणि मॅट हे दोन प्रकार मोडले जातात. तर गावामध्ये आपल्या तालमीची व्यवस्था होतीच पहिल्यापासून. मातीवरती मुलांनी आम्ही 6 महिने प्रॅक्टिस केलीच होती. परंतु मग सगळं आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला, जर आपल्याला आता शालेय स्पर्धा असतील किंवा युनिव्हर्सिटीच्या स्पर्धा वगैरे असतील त्याच्यात जर खेळायचं म्हणलं तर आपल्याला मॅट लागेल. मग आता मॅट आणायची कुठून? आता कारण मॅट आणणं ही एकदम अशी सोपी गोष्ट नाही. जर मॅट आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट आणायची असेल तर 4 ते 5 लाख रुपये किंमत त्या मॅटची आहे. तर मग आमचे आपले शिवाजी चव्हाण म्हणून येतं, पाईपलाईन रोडला भिस्तबाग नाक्यावरती त्यांची एक तालीम आहे. त्यांच्याकडे 2 मॅट उपलब्ध होते. आम्ही त्यांना विनंती केली की आम्ही आमच्या गावामध्ये असे मुलांसाठी तालीम तयार करतोय, आम्हाला तुम्ही मॅटचं सहकार्य करावं. तर त्यांनी कसलाही विचार न करता लगेच आपल्याला मॅट उपलब्ध करून दिली. त्याच दिवशी आम्ही टेम्पोचा बंदोबस्त करून एकाच दिवसात लगेच मॅट संध्याकाळपर्यंत आणली. त्याच्यानंतर मॅट आणल्यानंतर दुसरा प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला, मॅट ठेवायची कुठं? पहिल्यांदा आम्ही विचार केला रामनगरी भवनामध्ये ठेवायची, तर पण तिथं काही कार्यक्रम वगैरे आले तर परत रोज उचला काढा याच्यातच मूवी जायचं, प्रॅक्टिस होणार नाही. मग आम्ही सोसायटी सदस्यांसमोर सगळा प्रस्ताव मांडला आणि सरळकासर सोसायटी सदस्यांनी कसला विचार न करता लगेच आम्हाला कोकणा शेजारी एक हॉल उपलब्ध करून दिला आणि आज तिथं आमची रोज 2 टाईम प्रॅक्टिस चालू आहे. त्यामुळे सोसायटीचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. आणि मग माती, मॅट आणि ग्राउंड अशी 3 टाईमची प्रॅक्टिस आपण हळूहळू चालू केलं. आणि अवघ्या 6 महिन्यातच म्हणजे मुलांनी पण अथक परिश्रम केले, त्यांच्या पालकांनी सुद्धा त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं. 6 महिन्यातच आपले 13 मुलांच्या तालुका स्तरीयाला प्रथम क्रमांकावर नंबर बसले होते आणि त्यात एक मुलगी सुद्धा होती. आणि 4 मुलांचे आपले जिल्हास्तरीयला द्वितीय क्रमांक होते. म्हणजे 1 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्या मुलांनी हे यश संपादन केलेलं होतं. त्याच्यानंतर मग मॅट हॉलमध्ये काही काही गोष्टी आपल्याला गरजेच्या होत्या, जसे दोर लागतो चढण्यासाठी, काही जिमचं साहित्य वगैरे लागणार होतं. आपण पण काहीतरी समाजाचं देणं लागतो, काहीतरी कुस्तीसाठी आपल्याला कुस्तीने भरभरून दिलं आहे. तर त्यासाठी आम्ही मग आमचे कृष्णा भोसले असतील, रवी गुरुजी असेल, आम्ही 70,000 रुपयाचं साहित्य मॅट हॉलमध्ये जिमचं साहित्य आणून ठेवलं, दोर वगैरे आणले, जेणेकरून मुलांना बाहेर इकडे तिकडे जिमसाठी किंवा दुसऱ्या गावात जायची गरज पडणार नाही. तिथंच वेट ट्रेनिंग आणि या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील. 80% मुलांचा आपलं रिझल्ट पॉझिटिव्ह आलेला आहे. प्रत्येक गावात जिथे गेलेले आहेत त्यांनी आपल्या गावाचा एक असा वेगळाच ठसा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. आज सारोळ्याचे मुलं म्हणलं की खेळताना पुढचा नक्की विचार करतो की यांच्यासोबत खेळावं का नाही खेळावं. हे सगळं मुलांचे कष्ट आहेत, त्यांच्या पालकांची मेहनत आहे. आणि कुस्तीसोबतच पैलवानकी क्षेत्रामध्ये ह्या गोष्टी, आई वडिलांचा मान सन्मान, गुरूंचा मान सन्मान आणि व्यसनापासून दूर राहण्याचं जे बाळकडू आहे ना, ह्या पैलवानकीमध्ये आपोआपच आहे. तुम्ही बघितलं असेल, पैलवान आला की म्हणजे बोलण्याला पुढच्या सोबत आदबीने बोलतो. पण पैलवान कोणता? 6 महिने कोल्हापूरला राहून आला, टाचा लाल केल्या तालमातीत, तो पैलवान नाही. ज्यांनी अख्खं जीवन कुस्तीमध्ये घातलंय त्याला पैलवानकीचं खरं मर्म काय ते कळतं, त्याला पैलवान म्हणावा. मग 6 महिने कोल्हापूरला राहून आला, मग गावात तिकडे भांडणं वगैरे केलं, त्याला पैलवान म्हणत नाहीत आम्ही. पैलवान म्हणजे हा समाजाचं देणं लागतो. त्यांनी समाजासाठी काही केलं पाहिजे, आपल्या गावासाठी, आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच अनुषंगाने म्हणूनच आम्ही मिशन ऑलिम्पिक हे चालू केलेलं आहे. मग प्रॅक्टिस वगैरे सगळी मुलांची होत होती. आपल्या बहुतांश मुलं आपली गरीब घरातली येतं. आमची 5 वाजता प्रॅक्टिस चालू होती. म्हणजे कमीत कमी 4:30 वाजता मुलांना उठावं लागतं. तिथं मोबाईलची बंदी आहे गेटच्या आतमध्ये, त्याच्यामुळे 4:30 वाजता उठणं त्यांच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही. आणि 5 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालते. त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे येतो, म्हणजे बदामातली थंडाई होते प्रॅक्टिस झाले लगेच. त्याच्यानंतर नाश्ता असतो, त्याच्यामध्ये स्प्राउट म्हणजे हरभरे वगैरे भिजू घातलेले उकडलेले ते एक नाश्ता आणि अंडी वगैरे. त्याच्यानंतर थोडंसं 1-2 तास त्यांचा अभ्यासावरती त्यांना अभ्यास करायला दिला जातो. त्याच्यानंतर मग जेवण होतं, जेवणानंतर मग झोप होती. त्याच्यानंतर 4 वाजता पुन्हा प्रॅक्टिस चालू होती. 4 ते 6 ते 6:30 2-2.5 तास पुन्हा प्रॅक्टिस होती. त्याच्यानंतर आवरून वगैरे संध्याकाळी पुन्हा 1 तास अभ्यासाला बसून परत संध्याकाळी 10 वाजता त्यांना झोपायला लावतो. प्रॅक्टिसमध्ये म्हणजे फक्त कुस्तीच आहे, त्यासोबत आम्ही फुटबॉल, व्हॉलीबॉल, पास बॉल अशा बाकीच्या पण खेळांच्या प्रॅक्टिस घेत असतो, जेणेकरून कुस्तीला
पूरक असं स्टॅमिना वगैरे स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी उपलब्ध होत राहतील. आणि आत्ताच्या पिढीमध्ये उत्तम कडूस असेल, नानासाहेब पारदे असेल, विजय साळवे असतील, विष्णू खोसे, मेजर शंकरराव खोसे, अशी मध्यंतरीच्या काळामधली ही पैलवानची पिढी, त्याच्या आधीचे राजाराम धामणे असतील, दत्तात्रय कडूस असतील, बरीचशी मंडळी, काही फौजीमध्ये भरती झाली, काहींनी शेती व्यवसाय केला. विष्णू खोसेंनी सांगितलंय व कुस्ती काय असते, म्हणजे कुस्तीचं ते ताकदीचं बळ नुसतं डोक्यात ठेवून उपयोग नाही. म्हणजे ताकद आहे म्हणून एखाद्या ठिकाणी भांडणं लागले आणि म्हणून त्या ठिकाणी जाणं ती कुस्ती नाही, तो पैलवान नाही. आणि त्यांनी सांगितलं की कुस्ती हे असं आहे की समाजामध्ये, घरामध्ये आणि देशासाठी, राज्यासाठी एक नावलौकिक करून देणारं त्या ठिकाणी खेळ आहे. आज आपण पाहिलं असेल आपल्या गावचं नाव तसं महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून अग्रेसर आहे. कोल्हापूरचे भले भले पण मल्ल या ठिकाणी आपल्या सारोळा कासारच्या हगाम्यामध्ये येऊन गेलेले आहे. आणि सारोळा कासारचं नाव पहिल्यापासूनच त्या ठिकाणी कुस्तीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे. आता ती नाव आपल्याला भारताच्या इतिहासात आणि ऑलिम्पिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मिळवायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आजच्या या शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे, तर खऱ्या अर्थाने हे चिलेपिले जे आज या ठिकाणी शिबिरामध्ये सहभागी झालेत, प्रथमतः त्यांच्या पालकांना धन्यवाद दिले पाहिजे. कारण की आज पाहतो आपण की जो तो उठतो, माझा मुलगा IT झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, अमेरिकेला गेला पाहिजे, परंतु कुस्ती एक क्षेत्र असं आहे आणि वारकरी संप्रदायाचं एक क्षेत्र असं आहे की खऱ्या अर्थाने ते लोक जे काम करतात ते देशासाठी काम करतात. गावासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं हे शिबिर आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं चालू केलं, म्हणून मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यात आधी शासन सर बोलायचं कारण असं होतं की PDO आणि COची व्हिजिट अकोल्याला आहे आणि ते आलेत, म्हणून मी काही बोलायचं ठरवलं. तुम्ही काही नाराज होऊ नका. या कुस्तीची आणि तालमीची आणि अंगातल्या ताकदीची खरंच काळाची गरज आहे का? काल परवा माझ्यासोबत औरंगाबादला असताना एक मित्र आहे, त्याच्या बहिणीला 5 लाख रुपयाचं पॅकेज आहे, दाजीला 7 लाख रुपयाचं महिन्याला पॅकेज आहे. वय वर्षापात 34 आणि मग 34 वय आहे. आपलं शरीर, आपले मित्र, नातेवाईक अतिशय मनगट बारीक झालेत, डोळ्यांना आत्ता चष्मा लागलाय. अशा वेगळ्या स्वरूपाची घटना दिवसेंदिवस घडतायत आणि अशा काळामध्ये विष्णू हे काम करतायत. खरोखर विष्णूला साथ देणं, त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप देणं, त्याच्याबरोबर उभं राहणं ही सर्व कसर ग्रामस्थांची जबाबदारी आहे. पंचकृषीमध्ये आपण जर पाहिलं तर अशा प्रकारचं कष्ट, परिश्रम घेणारा व्यक्ती किंवा पैलवान आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून विष्णू खोसेचं या ठिकाणी प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. आता विष्णू खोसे असतील किंवा शंकर खोसे असतील, त्यांना त्यांच्या आई वडिलांकडून संस्कार भेटलेला आहे. आमचे दाजी विजू खोसे टेलर यांनी त्यांना घडवलेला. त्यांनी छोटा म्हणजे लहानपणापासूनच जे बाळ कडू आपण म्हणतो ते त्यांना लहानपणापासूनच या ठिकाणी पाजलेलं आहे आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवल्या आहे. म्हणूनच आज जे ते इथपर्यंत जे पोहोचलेले आहे, स्वतःचं नाव कमवलेलंच आहे आणि मुलांनी सुद्धा नाव कमावं असं त्यांना या ठिकाणी वाटतं. गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव त्यांनी कमवलं आणि आता पुढे चालून त्यांना एक मोठी संधी आली. त्या संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी त्यांच्या माध्यमातून नवीन मुलं घडवण्याचा जो गेल्या 2 वर्षापासून जो प्रयत्न सुरू केला, त्याचा परिपाक आपण गेल्या वर्षी पाहिला आणि चालू वर्षी पाहिला. बाहेर तर आपण पाहायला जाऊ शकत नाही, परंतु आपल्या सारोळ्याच्या हगाम्यामध्ये आपल्या गावातलेच 15-20 मुलं चांगल्या पद्धतीने कुस्ती करतात आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि खरोखरी खूप अभिनंदनाची बाब आहे. पहिले किती होते, बॉटम वगैरे 2-3 पैलवान आपल्या सारोळ्याचे राहायचे, असे कोणी कुस्ती करत नव्हते. परंतु 2 वर्षापासून जर पाहिलं तर सारोळ्याचेच मुलांची खूप गर्दी असते आणि खूप चांगल्या कुस्त्या ते करतात. तर बाहेरचं ते समजा प्रशिक्षण पण देतात आणि बाहेर घेऊन पण जातात आणि कुस्त्या पण बघतात. त्यांनी सांगितलं तर 80% मुलं हे खूप चांगल्या पद्धतीने कुस्ती करू राहिलेत. त्याचं कारण असं आहे की फक्त त्या कुस्तीमधलं प्रशिक्षण त्यांना देत असताना मुलांनी सातत्य ठेवण्यासाठी त्यांना जे काही पाठबळ दिलं, त्यामुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली 4-4.5 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आतापर्यंत 3 मजले बांधून झाले, 1 मजला आणखी बांधायचा बाकी आहे
आणि हे करत असताना ज्यावेळेस सुट्ट्या लागल्या किंवा सुट्ट्या लागायला मला सध्या 1-2 दिवस बाकी होतं, मला विष्णूजींचा फोन आला, म्हणजे आपल्याला मुलांचं थोडासा असं प्रशिक्षण शिबिर घ्यायचंय आणि आपल्याला ते खोल्या पाहिजेत. तर थोडं साहेब मी काय केलं, प्राचार्य साहेबांना फोन केला, म्हटलं ते विष्णूजींना असं करायचंय, तर त्यांना आपलं 2 रूम द्यायच्यात, ते साधारण सुट्टीच्या काळामध्ये 1 महिनाभर ते थांबणार आहेत. ते त्यांना काय हरकत नाही भाऊ. तर म्हणले ते कोणत्या खोल्या द्यायच्या, तर म्हणलं त्यांना जे आवडतील त्या खोल्या द्या, म्हणजे नवीन म्हटलं त्या काय जुन्या म्हटलं त्या, पण त्यांना जे जे वाटेल ते द्या. दुसऱ्या दिवशी आले प्राचार्य साहेब ते होते, मी बघितलं आणि त्यांनी आता कडू साहेबांच्या माध्यमातून एका वर्गामध्ये 4 फॅन कुठल्या शाळेत भेटणार नाही ही परिस्थिती झाली. म्हणजे एकदम ब्रँडेड कंपनीचे एका वर्गात 4 फॅन आणि 15 वर्गामध्ये 15-60 फॅन कडू साहेबांच्या माध्यमातून आपलं उपलब्ध झाले. म्हटलं बिंदास द्या, जरी नवीन असले काय होईल म्हटलं, आपल्या गावातल्या मुलांसाठी जे नवीन वर्ग त्यांना उघडून द्या आणि त्यांना त्याचा वापर करू द्या. म्हणजे जे करता येण्यासारखे एक गावकरी म्हणून, एक आपण ग्रामस्थ म्हणून आणि आपल्या गावातल्या मुलांसाठी जर समजा चांगलं काही होतंय त्यासाठी आपण कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, जे करता ते करायचा प्रयत्न नक्कीच केलाय. भविष्यात पण विष्णूजींना त्या दिवशीच सांगितलं की दिवसाचं प्रचाराच्या माध्यमातून इंटरनेटकडून येत होतो. रात्री लाईट दिसली, अरे म्हणलं त्यांचे प्रश्न चालू झाले. रात्री 8-8:30 वाजता आलो त्यांच्यापाशी बसलो, आता चर्चा केली. त्यांना त्यावेळेस पण सांगितलं तुम्ही जे काही कुस्ती संकुल जे उभं राहायचंय त्यासाठी तुम्ही काय असेल काय लागेल तर तुम्ही तुमच्या बाजूला तर नक्कीच करा, परंतु उभा राहा. भविष्यामध्ये एक जिल्ह्यातून किंवा राज्यातून इथं पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलला पाहिजे आणि इकडे लोकांचा वडा आला पाहिजे की राज्यामधला आदर्शवत असं कुस्ती संकुल सारोळा कासारमध्ये घडतंय. त्यासाठी आता आपल्याकडे खरोखर आता आपणपर्यंत पहिलं आपलं ओळखतात, त्याच्या आधीची शक्यतो मला तरी काय म्हणजे एवढं ज्ञात नाहीत, परंतु तिथपासून पुढे आपलं दिसतं सारोळ्याला वारसा नक्कीच हा कुस्तीचा खूप मोठा आहे. परंतु ते सगळ्यात महत्त्वाचं विष्णूजींच्या माध्यमातून हा राज्य पातळीपर्यंत ते गेले, चांगले खेळ गावचं नाव झालं आणि हाच इतिहास भविष्यातही घडावा. त्यांनी तर मिशन ऑलिम्पिक ठेवलंय. एक जरी मुलगा मिशन ऑलिम्पिक पर्यंत जर गेला तर खूप मोठं नाव होईल, गावचं होईल आणि सर्व राज्याचं देशाचंही नाव होणार आहे. जिल्ह्यामध्ये गेलं तर त्या वस्तादांचं नाव निघतंय. त्यांचं नाव जरी काढलं तर तुम्ही कोणत्या गावचे, मी विष्णू खोसे पैलवान यांच्या गावचा. त्याच्या निमित्ताने आमचं सुद्धा त्याच्यामध्ये एक प्रोत्साहन निर्माण होतं. मला एकच सांगायचं, पैलवानकी क्षेत्र असं असतं की पैलवानकी एक ताकद निर्माण करतं, त्याच्यामध्ये एक नम्रता एक महत्वाची असते आणि नम्रता म्हणजे एक समस्व असतं त्याच्यामध्ये. मी माझ्यातर्फे मी फुलाची बाकडी म्हणून जी पैलवानकीमध्ये नॅशनल लेवलला जाऊ मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो आणि माझ्यातर्फे मी त्यांना 2 किलो बदाम मी त्याची व्यवस्था करतो आणि मला वाटतं या सारोळा गावच्या जे हे पैलवान विद्यार्थी आहे, आपण जर सोडलं तर सर्व आखाड्यांनी शेवटपर्यंत पाहिजे. छंद म्हणा काही असो, राजाराम भाऊ पैलवान असताना त्यांच्या आधीचे या गावचे अतिशय तगडे पैलवान होते शहाजी पवार, त्याचा हात कोणी धरीत नव्हतं. त्यानंतर विष्णू कोशेन ज्या टायमाला सांगितलं वाळवणं असेल, सोपा असेल, रांजणगाव असेल, सारोळ्याचा पैलवान म्हटलं ना ते 2-3 वेळा विचार करायची आणि खरंच त्या पोराने कुस्त्या केल्या. म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती याच्यातले आता याला वेळ ज्यादा लागतो. एखादं पीक आपण जर घेतलं किंवा एखादा दुसरा प्रोग्राम वर्षभर जर वर्ष गेलं तर तो विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो, पण या वर्गातून पुढच्या वर्गात विद्यार्थी जाण्यासाठी जवळजवळ 5-10 वर्ष जर मेहनत केली आणि एखादा जर नॅशनल लेवलचा किंवा स्टेट लेवलचा जर आपल्याला अवॉर्ड मिळालं तर ते सर्व श्रेय कुठला पैलवान आहे, सारोळा कासा कुठं आलं, नगरपासून इतक्या किलोमीटरवर, आणि मग ते सर्व श्रेय साळवे कंपनी आहे आणि विष्णू खोसे आहे यांना ते श्रेय झालं. आता याच्यातले 4-5-6 पोरं जर पाहिले तुम्ही त्यांच्या दंडाला हात लावला ना ते दाखवत नाहीत. पहा, कालच मी त्यांची मुलाखत घेतली. तुपातली लापशी होती आणि नंतर हरभऱ्याचं मोड आलेलं सलाड होतं सर्व त्याच्यामध्ये, आणि 4-4, 5-5 अंडे ते एक जण खात होता. त्यानंतर घरी आता माता भगिनी आहेत, त्यांना मला देऊन टाका तुम्ही 1 अंडन चपाती खायला पोराला. ते म्हणे या असलं नाही म्हणे, ते दुसरं काय करते. त्यामुळे ही सवय लावणं खूप चांगलं आहे. आणि याच्या पाठीमागं असं आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तलब किंवा कुठेतरी काही बाजारात जाऊन काहीतरी आणणं खाणं किंवा गाडीगार काय असेल या ते काहीच नाही ना. आहार म्हणजे आहारच आहे. तेव्हा स्तुत्य उपक्रम आहे, चांगला उपक्रम आहे. सुपुत्र विष्णूजी खोसे
यांनी जे आयोजित केलेला निश्चितपणे हे कार्य कौतुकास्पद आहे. तालमीमध्ये लहान लहान मुलं जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये घडवायला सुरुवात करतो त्यावेळेस ती एक सातत्याने चालणारी ही प्रक्रिया 12-13 वर्षाची प्रदीर्घ या ठिकाणी ही गोष्ट चालणारी असते आणि अतिशय मन लावून सगळ्या गोष्टीचं कष्ट त्या ठिकाणी करावे लागतात आणि मगच त्याचं आउटपुट या ठिकाणी भेटतं. मग त्यामध्ये तन असेल, मन असेल, त्याच्याबरोबर धन सुद्धा खूप काही तिथे द्यावं लागतं. धनाशिवाय तर ती गोष्ट होऊच शकत नाही. खुराक असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टी कधी कधी झेपत नाही. सामान्य कुटुंबात जन्माला आलेला पैलवाला ना या ठिकाणी ते कधी कधी न झेपल्यामुळं मधूनच माघार घ्यावी लागते. परंतु असं असताना सगळ्या गावकऱ्यांचं या ठिकाणी सहकार्य घेऊन, कुटुंबाचं योगदान घेऊन हे शिबिर या ठिकाणी आयोजित करून ताकदीबरोबर वेगळ्या प्रकारचे संस्कार, चांगल्या पद्धतीचे संस्कार या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा प्रयोग या ठिकाणी विष्णूजी खोसे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी चालवलेला आहे. कोणतीही गोष्ट सुरू करताना थोडा वेळ लागतो किंवा जोपर्यंत संस्कार त्या गावामध्ये रुजत नाही तोपर्यंत संख्या अल्प असते. नंतर हळूहळू ती वाढत जाते. एक गावामध्ये जी कार्यसंस्कृती असते ती कार्यसंस्कृतीचा भाग वेगळा असतो. एखाद्या गावामध्ये शिक्षणाला महत्त्व दिलं की फक्त शिक्षण म्हणून फक्त शाळेमध्ये जाणं येणं. एखादा गाव खेळामध्ये कायम पुढे असतं. एखादं गाव MPSC UPSCच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्यांचं प्रमाण खूप असतं. एखादं गाव नोकरीमध्ये जास्त असतं. एखादं प्रगतीशील शेतकरी त्या एखाद्या गावामध्ये खूप जास्त असतात. तर त्या ठिकाणच्या गावाची वाटचाल कशी आहे, त्या गावामध्ये कोणती कार्यसंस्कृती रुजवली गेलेली आहे त्यावर हे सगळं काही अवलंबून असतं. आता हे जे विद्यार्थी, लहान विद्यार्थी या ठिकाणी आहेत, मला वाटतं साधारणपणे 14-15 वर्षाच्या दरम्यानचेच आहेत. पुढचे विद्यार्थी कदाचित नंतर यावंसं वाटत नाही. एकदा काही वर्षानंतर मग पैलवानकी सुरू करायची म्हटल्यानंतर कठीण जातं. म्हणून ह्या लहान वयामध्ये 4वी, 5वी, 7वी, 8वी पर्यंत जर सुरुवात केली तर ते बिनधास्त राहतात थोडेसे. आणि हा भाग थोडासा संस्कार शिबिर म्हणून जरी याला नाव दिलं असलं तरी संस्कार आणि याच्यामध्ये वेगवेगळे डावपेच हे सुद्धा आत्ता प्रास्ताविकामध्ये विष्णूने सांगितले सगळं. म्हणजे अशा पद्धतीने हे सर्व चालू आहे. त्यांचा आहार विहार, रोज काय घ्यावं लागतं, डाएट कसा असावा, हे सुद्धा आपल्याकडे गावाकडं वेगवेगळ्या तालमी आहेत आणि वेगवेगळ्या पैलवानकी आपण करतो, वेगवेगळ्या आखाड्यामध्ये जातो. मी पण मामामुळं बऱ्याच वेळा पाहिलं ते ह्या मुलांना घेऊन वेगवेगळ्या आखाड्यांमध्ये कायम जात असायचे. आमच्या घरी पण कायम येत असायचे. म्हणजे वडिलांना पण म्हणायचे की आपण इकडे जाऊ, तिकडे यांना घेऊन जाऊ असं. त्यामुळे ती आवड पण असावी लागते. घरामध्ये ती आवड असली तर तसा पुढं घडत राहतं. पण विष्णूने आणि शंकरने हे चांगला एक विचार केला की गावामध्ये आपण असं काहीतरी सुरू करू जेणेकरून या विद्यार्थ्यांना एक दिशा मिळेल. ठीक आहे, जास्त काय गर्दी करण्यात आणि याच्यात काय अर्थ नाही. 100 मुलं आले, 200 मुलं आले म्हणून काय फार काय त्याच्यातून आउटपुट मिळालं असं नाही. ज्याला त्याच्यामध्ये खरंच रस आहे किंवा जो तेवढी मेहनत घेणार आहे, मनापासून काम इथं आल्यानंतर तो मनापासून तशी मेहनत घेणार आहे, त्यांचाच या ठिकाणी म्हणजे उपयोग आहे असं आपल्याला म्हणता यायचं नाही. पण त्यांच्या दृष्टीनं पण ते फायद्याचं आहे, आरोग्याच्या दृष्टीनं फायदे. आणि प्रत्येक याच्यामध्ये आपला नंबरच येईल किंवा आपण कुठंतरी पहिला आलो पाहिजे, दुसरा आलो पाहिजे. ध्येय जरी आपलं मोठं असलं तरी सुद्धा ध्येय मोठं ठेवताना आपण जर अगदी मेहनत घेण्याची आपली जर तयारी असेल आणि आपण खरंच, कारण आपल्याला एक टार्गेट ठेवलं, ते टार्गेट ठेवल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीनं वाटचाल करायची हे आपण अगोदर मनाशी निश्चय केलेला पाहिजे. तर त्या दिशेने आपल्याला वाटचाल करता येते. नाहीतर आपण अगोदरच फक्त म्हणत बसलो रोज, नाही मी आता असं करणार, मी तसं करणार, त्याच्यातून काही होत नाही.
म्हणून आपल्या मनामध्ये ती भावना अगोदर पाहिजे की मला अशा क्षेत्रामध्ये मला करिअर करायचं. मग ते क्षेत्र कोणतं असू द्या, स्पोर्टमध्ये कुस्तीच म्हणत नाही मी, कोणताही खेळ असू द्या, त्या ठिकाणी करिअर करायचं म्हटल्यानंतर तेवढं योगदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे आपण. आज तुम्ही या ठिकाणी वेगळा आहार तुम्हाला तिथं दिला जातोय, घरी गेल्यानंतर तसाच आहार मिळेल असं नाही. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला ही पण तयारी ठेवावी लागणार आहे की आपल्याकडे जो मिळेल आहार, त्या आहारावर सुद्धा आपल्याला तो सुद्धा डाएट म्हणून किंवा त्या पद्धतीचा आहार आपल्याला घरी जरी तसा मिळाला नाही तरी त्या पद्धतीनं आपण डाएटचा उपयोग केला पाहिजे. तरच मला वाटतं या ठिकाणी आपल्याला चांगलं यश मिळू शकतं. आणि अजूनही याच्यामध्ये हळूहळू बदल होतील, कारण आता विष्णू वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी गावात आता तुम्ही इथं खेळता, इथं प्रॅक्टिस करताय, पण त्यांनी जो अनुभव घेतलेला आहे केवळ इथं गावागावाचे हंगामी न केलेले नाही, तर त्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय स्तरावरच्या मॅचेस तो खेळलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी जे अनुभव आलेले आहेत किंवा त्या ठिकाणी ज्या काही सुविधा आहेत त्या देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे तुम्हाला या वयामध्ये हे सर्व काही माहिती होते, हे मिळतंय, हे महत्वाचं आहे. आणि हे आता आपल्याला सगळं एवढं जर त्या अनुभवातून तुमच्यापर्यंत ते अनुभव पोहोचले म्हणजे पुढं काय असणार आहे हे तुम्हाला आज माहिती आहे, म्हणून ह्या संधीचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.